लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळं त्याच्या जवळ जाता येईना, म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. आपण इथं ह्यांचं नाही का आव्हान बघतोय. हे जे लोक होते ना, किंवा तो पक्षघाती माणूस येशूकडे येण्यासाठी किती चॅलेंजेस होते बघा, किती अवघड होतं नाही का. एकतर जमाव झालाय नाही का, मग परत त्या माणसाला घेऊन वरती जायचंय टेरेसवर, आणि मग वरतून पण नाही का ते छप्पर काढायचे. म्हणजे बघा आव्हानं किती येतात जेव्हा आपण येशूकडे यायचा प्रयत्न करतो ना, अशी आव्हानं येतात जीवनामध्ये. म्हणजे रिअल फॅक्ट आहे. म्हणजे जाणेपर्यंत नाही का तुम्हाला खूप अडचणी येणार, परंतु तरी देखील त्यांनी काय केलं, आम्ही जाणार नाही का. किती संकट आले तरी आम्ही जाणार, कारण आम्हाला तो सुटका पाहिजे, आम्हाला ते नाही का आरोग्य हवंय, सुटका हवी. म्हणून त्यांनी काय केलं, वरती गेले. मग लोक करायचे त्यांना निंदा करत असतील, अरे तुम्ही कशाला चाललेत वरती नाही का, कदाचित हसले असतील नाही का, अरे ह्याला तर लपवा झालाय, तुम्ही ह्याला घेऊन चाललेत वरती. आजूबाजूचे लोक असणार ना, थट्टा केली असेल, टिंगल केली असेल त्यांची. मग ते वरती गेले. वरतून मे बी दुसऱ्या बिल्डिंगच्या लोकांनी बघितलं असेल टेरेसवरून, काय करताय तुम्ही, कशाला छप्पर खोलताय नाही का. म्हणजे असे लोक नाही का टिंगल करतात. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे जायला बघतो ना, येशूकडे जायला येतो ना, लोक नाही का काही ना काही करून नाही का टिंगल उडवणार. ते होणार म्हणून तुम्ही जाणून घ्या, परंतु तुमचा नाही का जी दिशा आहे ना, ती तुम्ही चुकवू नका. तुम्ही नाही का तुमचं मन फोकस ठेवा, मला येशूकडे जायचं आहे. किती पण किंमत मोजावी लागली ना, मी जाणार. बघा येशू नाही का जे काही देतो ना, मोफत आहे. येशूने कारण त्याने आपल्याला मोफत दिले, आरोग्य मोफत दिले, सगळे मोफत दिले. मग किंमत कशाची भरायची आपल्याला, कोणी सांगू शकेल? काय किंमत भरावी लागते आपल्याला. त्या लोकांनी काय केलं, हे लोक वरती गेले, त्यांनी काय केलं, नुकसान केलं. टेरेसचं छत तोडलं ना त्यांनी. त्यांना माहित होतं मला आता ह्याची भरपाई द्यावं लागेल, पण तरी पण त्यांनी काय केलं, ते छत तोडून टाकलं नाही का, ते कौलारू नाही का तोडले. म्हणजे काहीतरी किंमत त्यांनी मोजली. ते म्हणले मी ह्याची भरपाई करेल, परंतु माझ्या ह्या व्यक्तीला मला खाली सोडायचंय. म्हणजे तसंच नाही का, येशूकडे यायसाठी आपल्याला काहीतरी एखादी किंमत मोजावी लागेल. परंतु जेव्हा आपण येशूकडे येतो ना, येशू सगळे परतफेड करून देतो.